मुसलमानांमध्ये कास्टिझम आहे, ओबीसी आहे ना, शेड्यूल कास्ट आहे। मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही? सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही? सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही? तुम्हाला संधी देतो, काय हरकत नाही, पण एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेला ही लक्षवेधी आपण पुकारली त्यावेळेला विरोधी पक्षाच्या बाकावरनं सदस्य उभे राहून म्हणाले की ह्याच्यावरती चर्चा झालेली आहे, परत ती चर्चा तुम्ही का घेताय? त्या विनंतीचा मान राखत मी सदस्यांना सांगितलं तुम्ही उभे राहिलात म्हणून कंप्लीट करा, पण ह्यानंतर आपण ह्याच्यावरती चर्चा करणार नाही। सगळ्यांनी ऐका, सगळ्यांनी मान्य केलं। आणि प्रत्येक वेळेला आपल्या मनात कुठचंतरी थांबा जरा, प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी मांडायचं आहे म्हणून सगळे नियम बाजूला ठेवून प्रत्येक जण उठणार, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलणार, मी संधी देऊ शकत नाही। ऐका थांबा, नाना भाऊ, तुम्हाला ज्या स्थगन प्रस्तावावरती बोलायचं होतं तो स्थगन प्रस्ताव जेव्हा मी पुकारला त्यावेळेला तुम्ही सभागृहातही नव्हतात। तुम्ही सभागृहात येणार आणि मग तुम्हाला संधी द्यायची, असं होऊ शकत नाही। राहू दे आता, चला ठीक आहे। मगाच्या ऐका, थांबा जरा, लक्षवेधी क्रमांक 3 वरती कोणाला बोलायचं आहे? नियमाची अशी पायमल्ली, एक जण कोणी बोलेल, प्रत्येक जण बोलेल, मग याला नियमाला काही अर्थ आहेत की नाही? तेच चाललंय। कोण बोलणार आहे? चला, जितेंद्र आव्हाडजी बोला। अध्यक्ष महोदय, अरे नहीं बोलेगा अध्यक्ष महोदय। चला, मुख्यमंत्री महोदय, आपण जे म्हणालात मुसलमानांमध्ये कास्टिझम आहे, ओबीसी आहे ना, शेड्यूल कास्ट आहे, ख्रिश्चनांमध्ये शेड्यूल ट्राइब आहे, असं नाही आहे। आदिवासी ख्रिश्चन आहेत, आदिवासी एससी मुसलमान आहेत, एससी ख्रिश्चन आहेत, ओबीसी मुसलमान आहेत। त्यामुळे हे विधान चुकीचं होईल, असं आहे। माझं विधान नीट ऐका, मुख्यमंत्री बोलतात काहीतरी आपण की जो सुप्रीम कोर्टाने आदेश दिला त्या मुख्यमंत्री बोलतात, जागेवर बसा। त्या आदेशाच्या अनुसार जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे। मी कुठे काढलंय तुम्ही? असं आहे आव्हाड साहेब, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही? सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही? सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही? जे सुप्रीम कोर्टाने कोणाचं आरक्षण काढायला सांगितलेलं नाही। सुप्रीम कोर्टाने विविक्षित प्रकरणांमध्ये आरक्षणाचा जो गैरफायदा होतोय तो घेऊ नका म्हणून सांगितलेला आहे। तो जर कोणी गैरफायदा घेतला असेल तर कारवाई होईल, सरसकट कारवाईचं कोणी बोललेलं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही। त्यामुळे कृपया दिशाभूल करू नका। नाही, एक बसून घ्या। महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार कोर्टाच्या जजमेंट वरती या सभागृहात असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की